ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर। कला क्षेत्रातल्या भरीव योगदानाबाबत गौरव। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पुरस्काराची घोषणा। वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश। महाविकास आघाडीकडून अधिकृत पत्र जारी। 2 फेब्रुवारीला आंबेडकर बैठकीला उपस्थित राहणार, तर बैठकीमध्ये रंगलं मानापमान नाट्य। किशोरी पेडणेकरांची आज कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी ईडीकडून चौकशी। ईडीला सहकार्य करणार। चांगली महापौर म्हणून टार्गेट होत असेल तर सामोरं जाईन। चौकशी अगोदर पेडणेकरांची प्रतिक्रिया। राज्यसभेसाठी अजित पवार गटाकडून अल्पसंख्याक समाजातील चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता। 2 वरिष्ठ नेत्यांची चाचपणी सुरू असल्याची माहिती। मनोज जरांगे पाटील यांनी घेतलं शिवरायांच्या समाधीचं दर्शन। रायगडावर आल्यावर ऊर्जा मिळत असल्याची भावना व्यक्त। आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो तर ओबीसींचं पूर्णच्या पूर्ण आरक्षण रद्द होईल। जरांगेंचा इशारा। तर कोर्टात नक्की भेटूयात, लक्ष्मण हाकेंचं प्रत्युत्तर। शपथेची पूर्तता करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाला खड्ड्यात घालण्याचा निर्णय घेतला, तर मराठा आरक्षणासंदर्भात सरकारची भूमिका बदललेली दिसते। विजय वडेट्टीवार यांची टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारीला पुणे जिल्ह्यात येण्याची शक्यता। शिवजयंतीच्या दिवशी किल्ले शिवनेरीवर शिवरायांना करणार वंदन। झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या विरोधात ईडीची कारवाई। एक BMW कार आणि 36 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त। काही कागदपत्रही जप्त। छत्रपती संभाजीनगरमध्ये जलील यांच्या नेतृत्वात आदर्श बँकेतील ठेवीदारांचा मोर्चा। विभागीय आयुक्त कार्यालय परिसरामध्ये ठेवीदार आक्रमक। पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा। पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 10 वर्षांचा कारावास। गुपित उघड केल्याप्रकरणी सुनावण्यात आली आहे शिक्षा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।